नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जत सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर राजेंद्र शितोळेजी, ज्यांनी सिव्हिल इंजिनियर तर ते स्वतः उत्तम आहेतच. त्याच्यानंतर त्यांनी मास्टर्स केलंय कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधून. त्याच्यानंतर थोडा एक्सपिरियन्स घेतला आणि त्यानंतर पुन्हा आपल्या मूळ गावी इथं जतला परत येऊन आता अतिशय उत्तमरित्या रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर आणि काही इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट्सवर अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्यांचा हा आजपर्यंतचा शैक्षणिक प्रवास कसा होता, अनुभवांचा प्रवास कसा होता आणि भविष्यात हा प्रवास कसा असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे सगळ्यात आधी आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा के-जी टू पी-जी असा प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मग या फील्डकडे कसं काय वळालात, सिव्हिल इंजिनियर व्हावं हे कशी कुठनं मोटिवेशन इन्स्पिरेशन मिळालं, आणि मग त्याच्यानंतर मास्टर्स कसं केलं, इथपर्यंतचा प्रवास आम्हाला ऐकायचा तुमच्याकडून, तर काय सांगाल? ओके. पहिली ते 12वी तर जतमध्ये झालं, SRM हायस्कूल इंजिनियर कॉलेज जतमध्ये. त्यानंतर 12वी नंतर प्रश्न होता की कुठल्या फील्डला जायचं. तर थोडं बिल्डिंग लाईनमध्ये किंवा बाकीच्या रेल्वे इंजिनिअरिंगमध्ये ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता. तर बिल्डिंग इंजिनिअरिंगमध्ये मी घेऊन BE केलं. BE सिव्हिल झाल्यानंतर कॅम्पसमधून मला जॉब मिळाला MEPमध्ये आणि MEPमध्ये IRBची जी कंपनी आहे MEP त्यामध्ये करत होतो. ते करत असताना लक्षात आले की थोडं BAला न थांबता थोडं ME पण करावं. म्हणून मी ते जॉब करत करत ME केलं आणि तसंच बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये मी JE म्हणून काम करत होतो. तर सॅटर्डे संडे वेळ मिळत असताना मग मी MEचा विचार केला आणि मुंबईतून पुण्यात येऊन मी जाऊन येऊन सॅटर्डे संडे ME कंप्लीट केलं आणि 2015 नंतर 2017 पर्यंत परत हा कंटिन्यू केला जॉब JEचा आणि 18 पासून आतापर्यंत बिल्डिंग लाईनमध्ये मी काम करत आहे जतमध्ये. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही खरं दोन्ही अँगलनं मास्टर बनत होता असं म्हणायला हरकत नाही. कारण इकडे तुम्ही काम चांगलं करत होता त्यामुळे पण त्याच्यात मास्टरी मिळवत होता आणि इकडे स्वतः पण मास्टर करत होता. मग हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पुन्हा मूळ जतमध्ये परत आलात, त्यानंतर स्वतः वैयक्तिकरित्या पूर्ण केलेली पहिली साईट कुठली होती आणि तो अनुभव कसा होता? कारण तेव्हा एक दडपण असतं, आता आपल्यावर सगळी जबाबदारी आहे, नोकरीमध्ये तेवढं दडपण नसतं. तर मग तो प्रवास कसा होता आणि पहिल्या साईटचा काय अनुभव सांगा? ज्यावेळी मी जतमध्ये आलो त्यावेळी मी काही जणांना विचारलं की कसं काय काय करायचं, तर इथं एवढं स्कोप नाही, हे नाही, असं सगळं सांगण्यात आलं. तरी पण मला एक बिरुळ सर म्हणून आहे तिथे जतमध्ये, त्यांची साईट चालू केली. 1 वर्ष पर्यंत एकच साईट करत होतो. 800 स्क्वेअर फूट हे जागा होती. त्यामध्ये 2 मजली काम करायचं होतं आणि त्यामध्ये एवढा अनुभव आला. 1 वर्ष एकच साईट करत होतो. वाटत होतं की एवढी साईट झाली की परत मुंबईला जावं. तर पुन्हा लक्षात आले की ते साईट कंप्लीट व्हायला मला एवढे प्रोजेक्ट यायला लागले, की आज वर्षाला नाही म्हटलं तर 20-25 बिल्डिंग आपल्याकडून पूर्ण होतात वर्षाला. ओके, ओके. असं त्यामुळं आता म्हणजे पुन्हा तो विचार आता नोकरीचा गेला आता. विचार व्हेरी नोकरीचा गुड, गेला. व्हेरी गुड. पण ती साईट एवढी लांबली कशी 1 वर्षापर्यंत? नाही, सुरुवात होती ना, सुरुवात म्हणजे होती एकच साईट त्यामुळं. आपल्याकडे होती. कोण विश्वास त्यामुळे ठेवत हळू-हळू नव्हतं. करत होता. ती साईट कंप्लीट झाल्यानंतर लोकांना लक्षात आली, की थोडं वेगळं काहीतरी ह्याच्यामध्ये करत आहे. बरं. त्यामुळं यांना साईट देऊया असं वाढत गेलं साईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता याच्यातल्या काही आणखीन प्रश्नांकडे या क्षेत्रातल्या. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचा पर्सेंटेज जास्त आहे. ज्या भागात आपण इथं काम करतोय. बरोबर. तुम्ही मुंबईत सुद्धा आता काम केलेलं आहे. हां. त्यामुळे तुम्हाला फरक चांगला जाणवला असेल इथले लेबर आणि तिथले भरपूर लेबर. फरक आहे. तर मग अशा लेबर बरोबर इथं काम करताना एखादी महत्वाची जर त्यांना जबाबदारी दिली तर एखादी दुर्घटना सुद्धा घडू शकते. हां. तर अशा वेळेला तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता? ते लेबर कसे हाताळता इथं? आम्ही काय काम करतो, की पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही एखादं सेंटरिंग किंवा बांधकामाला घेतो, त्याला सुरुवातीला काम करत असताना 1 आठवडा ते 2 आठवडे आम्ही पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवतो, की कोणत्या पद्धतीनं काम करतोय, काय करतोय आणि त्यानंतर त्यामध्ये काही असतील मेरिट्स, डेमेरिट्स जे काही चुका होत असतील त्या आम्ही सुधारून घेतो आणि अशी माणसं तयार करत आम्ही आता नाही म्हटलं तर एक 8-10 जण जे हे आहेत, ग्रुप आहेत, 8-10 ग्रुप तयार केलेले आहेत. हं, हं. म्हणजे तेच आपण रिपीट करतो आता. ओके, ओके. सो ते एकदा ठरवलेले स्किलफुल लेबर. तयार करून घेतलंय हो, आम्ही हो. सर. की मग हां. त्याच्यानंतर काही हां. अडचणी येत नाही. बरं ठीक हां. आहे. किंवा आम्ही त्यांना YouTubeचे थोडे हे पाठवतो. व्हिडिओज पाठवतो, की कशा पद्धतीने काय केलं पाहिजे, कव्हर्स कसे ठेवले पाहिजेत किंवा काय केले पाहिजेत. बरोबर, बरोबर. दुसरं हां. आता तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये काम करता म्हणून एक हं. प्रश्न विचारायचा आणखीन एक, हं. की बऱ्याचदा असं होतं, की त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं, की माझं बजेट एवढंच आहे, 20 लाख आहे, 25 लाख हं. आहे. हां. आता ह्याच्यात मला घर करून द्या, हं. असं म्हणून हं, तो हं. तुमच्यावर जबाबदारी सगळी टाकतो. हां. पण एक इंजिनिअर म्हणून तुमच्यावर एक मेन जबाबदारी असते, ते म्हणजे क्वालिटी मेंटेन करायची, दर्जा हं. मेंटेन करायचा. तर बरं. अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? आम्ही ज्या गोष्टींना म्हणजे स्टील सोडलं, सिमेंट सोडलं, तर बाकीच्या गोष्टींमध्ये आम्ही थोडं त्यांना कॉम्प्रोमाईज करायला लावतो. फक्त स्टील आणि सिमेंटला आम्ही म्हणतो, की ह्याच गोष्टी पाहिजेत किंवा ते पाहिजे आणि बाकीच्या गोष्टीला एक वेळ म्हणतो, की ह्या गोष्टी तुम्ही मागे ठेवा थोडं. हं, हं. पण
तुम्ही ह्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. स्टील कोणतं लो लेव्हलचं घेऊ नका किंवा सिमेंट कुठलं लेव्हलचं घेऊ नका. तुम्ही पी-ओ-पी करू नका, एक वेळ कलर करू नका किंवा अशा गोष्टी आहेत. बरोबर. अशाने तुम्ही तो दर्जा साधता. पुढचा प्रश्न आणखीन एक महत्वाचा आहे, तो म्हणजे या सगळ्यापेक्षा वेगळा आहे तो. हा. तुम्ही मूळचे सांगलीचे आहात, तुम्ही बाहेरही केलेले मास्टर्स केलेले आहेत आणि तरुण आहात, या सगळ्या अँगल मधनं तो प्रश्न आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? म्हणजे पुढच्या 10-15 वर्षामध्ये जर सांगलीचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या सेक्टरवर काम करावं लागेल तर सांगलीचा तसा विकास होईल असं तुम्हाला वाटतं? तसं बघितलं तर ज्यावेळी आपलं प्लॉटिंग होते, प्लॉटिंगच करताना प्लॉटिंग हे रस्ते, गटारी, लाईटची व्यवस्था ह्या गोष्टी त्याच वेळी व्हायला पाहिजेत. ऍक्च्युली त्यामुळं बिल्डिंगवर पण परिणाम होतो, की बिल्डिंग व्यवस्थित करून पण जर ह्या गोष्टी त्याला सुटेबल होत नसतील तर ते तेवढं कॉलनी असेल किंवा हे असेल, सिटी असेल, डेव्हलप वाटत नाही. तर त्या गोष्टी पहिला सुधारल्या पाहिजेत, तर बाकीच्या गोष्टी व्यवस्थित दिसेल. पण मग शासन याच्यात काही मदत करू शकतं का? ते याच्यात काय पावलं उचलली पाहिजेत का असं तुम्हाला वाटतं? ज्यावेळी जे प्लॉटिंग होत असते त्या प्लॉटिंग करणाऱ्या माणसालाच अडवून त्यांनी ह्या गोष्टी पूर्ण करायला पाहिजेत. आणि त्याला आपण एनए म्हणजेच कसं आहे, एनए प्रोसेस अशी आहे की एनएला ज्यावेळी त्यांनी अप्रुव्हल देतात तर त्यावेळी लाईट, गटर आणि जे हे रस्ते हे पूर्ण झाल्याशिवाय प्लॉट विकले नाही पाहिजेत. ऍक्च्युली हे तयार झाल्यानंतरच विक्रीला चालू करतात. हे शासनानंच अडवू शकते, आपण अडवू शकत नाही. बरोबर. शासनाला काही पैसे मिळाले की ते म्हणतात की विकू देत प्लॉट. बरोबर. विक्री व्हायला नाही पाहिजे. तर ऑटोमॅटिक सगळे डेव्हलपमेंट गटारी वगैरे त्यावेळी होऊन जातील. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत काय जेवढ्या तुम्ही साईट्स कंप्लीट केल्या त्यातली एखादी अशी साईट सांगता येईल का की ज्या साईट ही तुमची आयकॉनिक साईट आहे किंवा ज्यामुळे तुमचं नाव झालं, चांगले तुम्हाला प्रोजेक्ट्स मिळायला लागले असं, आणि त्याच्यात काहीतरी वेगळेपणा तुम्ही केलाय त्या साईटमध्ये, अशी साईट एखादी? जतमध्ये आता काळगी हॉस्पिटल म्हणून आहे, सेंटर प्लेसला आहे. अर्ली हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूला काळगी हॉस्पिटल म्हणून आहे. तर ती 5 मजली हॉस्पिटल साईट आहे. ती सगळ्यात मोठी म्हणून साईट आलेली आहे जतमध्ये. ती साईट मिळाल्यापासून खूप लोकांचा विश्वास पटला की बाबा हा माणूस म्हणजे हा इंजिनियर काय म्हणजे व्यवस्थित काहीतरी करू शकतो. डिझाईन विथ म्हणजे स्टील डिझाईन सुद्धा आणि 3D पण त्याप्रमाणे. म्हणजे एक 3D दाखवणं आणि कम्प्लीट झाल्यानंतर एक बिल्डिंग दिसणं हे व्हायला नाही पाहिजे. जे 3D दाखवते तेच काम झालं पाहिजे. तर त्या पद्धतीनं काम केल्यामुळं भरपूर काम आपल्याला आले, पुन्हा मिळायला लागले. बरोबर आहे. जसा हा एक प्रोजेक्ट आहे आयकॉनिक प्रोजेक्ट, तसा एखादा प्रोजेक्ट असा पण असेल की जो करताना काहीतरी अडचणी आल्यात, समस्या आल्यात आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग सांगता येईल का? नाही, हॉस्पिटलला झालेला. म्हणजे हॉस्पिटलचं बिल्डिंग आम्ही ज्यावेळी चालू करत होतो त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की इथं पाया लागत नाही किंवा पाईल पण चालत नाही दगड वगैरे असल्यामुळं. आणि भर टाकलेली होती 10 फुटापर्यंत. आणि ऍक्च्युली सगळ्यात जतमधली सर्वात मोठी गटर त्या बिल्डिंग पासून जाते आणि त्या गटरेचे काम चालू होतं, फोडलेली गटर. त्यावेळी आम्ही ज्यावेळी खड्डे काढले, सगळं गटराचं पाणी त्या खड्ड्यामध्ये येऊन थांबलं होतं. तर अशा वेळी आम्हाला भरपूर प्रॉब्लेम आले. आम्ही पहिला गटरेचं काम थोडं म्हणजे स्लो चालू होतं, त्यामुळे आम्ही तिकडच्या बाजूला थोडं कॉन्क्रीट हे करून पूर्ण थांबवलं आणि त्यानंतर कमी पाणी घालून आम्ही कॉन्क्रीट तयार करून आम्ही ती साईट उचलली. अच्छा, त्यामुळे तेव्हा एक मोठा आव्हान. दुसरं, जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरू शकतो? स्टील तयार करण्याची पद्धत आहे आपली. आम्ही आयकॉन स्टीलला पण व्हिजिट दिलेली आहे जालन्याला. म्हणजे बाकी वेगवेगळ्या सगळ्या स्टीलचे आम्ही बघितलेत पूर्ण, म्हणजे प्लांटला जाऊन आल्यानंतर. तर तिथं तयार करण्याची पद्धती किंवा कसं काय काय होतं, म्हणजे तिथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या स्टील डिझाईन होताना ज्या बघितल्या जातात, त्या सगळ्या बघून आम्ही हे करतो. नाही, पण आता जसं मार्केट एखाद्या कन्स्ट्रक्शनच्या साईटला जर तुम्हाला स्टील वापरायचं असेल तर तुम्ही निवडता कसं, कुठल्या कंपनीचं स्टील घ्यायचं, त्याचे काय पॅरामीटर्स आहेत? म्हणजे ही स्टील घेऊया, ते स्टील घेऊया, काय स्टील मधले काय बघायचं कसं, स्टील चेक कसं? आता आम्ही इंजिनियर म्हणून बाकीच्या गोष्टी बघू शकतो की त्याचे टेन्साइल हे किती आहे किंवा काय आहे. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम हा येतो की ज्यावेळी एखादे कस्टमर वगैरे येतात त्यावेळी त्यांच्याकडे जातं पॅरामीटर की एकच, की प्राइस काय आहे. ह्या स्टीलची एवढी प्राइस आहे. दिवसभर ते एक दिवस पूर्ण सगळ्या वेगवेगळ्या स्टीलचे कोटेशन घेतात आणि त्यानंतर ठरवत की कोणतं घ्यायचं आहे. त्यामुळे इथं थोडं पॅरामीटर आमच्यापेक्षा जास्त कस्टमरला हे लागते की रेंज किती आहे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर्स आता येतात, फ्रेशर्स येतात, ज्युनियर्स येतात, ज्यांचा पहिलंच आता पाऊल आहे या क्षेत्रात, तर त्यांना एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्यांना मला एकच सांगायचं आहे की थोडं
रेट कमी करू नका, पण काम करताना क्वालिटी करून द्या. हम्म. एक जी रेंज आहे एखाद्या प्रत्येक भागातली रेंज वेगळी असते. कुठे 1600 रुपये स्क्वेअर फूट असते, कुठे 1800 असते, कुठे 2000 असते. तर तुम्ही ती रेंज सोडू नका. 1400 काम घेऊ नका. काम 1600 घ्या किंवा 1600 पेक्षा 1800 घ्या. पण त्यामध्ये अशा फॅसिलिटी द्या की ते मालकाला वाटू नये की हे मला काम महाग पण झालेलं नाही आणि ज्या गोष्टी मला पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये मिळाल्या. असे मला यंगस्टरना सांगायचे. क्या बात आहे. सो हे होते मास्टर इंजिनियर राजेंद्र शितोळे आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला, ते म्हणजे ज्या क्षेत्रात ज्या एरियामध्ये जो प्राइस रेंज चालू आहे त्याच प्राइस रेंजमध्ये काम करा. दर्जाशी तुम्ही तडजोड करू नका, कारण दर्जाशी जर तुम्ही आता तडजोड केली तर त्याचे दोन नुकसान आहेत. एकतर ज्या ग्राहकासाठी तुम्ही काम करताय त्याचं काम दर्जेदार होणार नाही, आणि दुसरं जर तुम्ही आज त्या किमतीला तडजोड केली तर येणाऱ्या काळासाठी आणि असलेल्या बाकीच्यांसाठी सुद्धा तो खूप मोठा प्रॉब्लेम ठरू शकतो. त्यामुळे अशा दोन्ही गोष्टींनी तुम्ही दर्जाशी किंवा प्राइसशी तुम्ही तडजोड करू नका. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आलात त्याबद्दल, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, पर्यायाने देश सेवा घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.